हे पिल्लं पण पिल्लं त्यांनी पार पोवडची बाहेर काढला, बिना टोपी बाहेर काढली. ओळख किती ती बघ 7 लाखात. तर हॅलो मित्रांनो, मी करण पवार. आपण रोजच नवीन नवीन ब्लॉग तयार करत असतोच, पण आज स्पेशल ब्लॉग म्हणजे कबुतरांविषयी मला आधीपासूनच खूप म्हणजे ओढ होतीच. आवडलं पाहिजे सगळ्यांना. आपल्या लाईफमध्ये आपण असतो एक तुमचं शकतो. कबुतरांच्या या रोजच्या येण्या जाण्यामुळे आम्ही इथे कबुतरांना राहण्यासाठी जागा दिली, म्हणजेच कबुतरांना पाळण्यास सुरुवात केली. आणि मग नित्य रोज त्यांच्याकडेच त्यांचे खाणे, त्यांचे पालनपोषण हे रोजचं दिनक्रम नित्य घडू लागले. त्यांना काय बांधा लागते, त्यांना काय चित्र बांधतात आम्हाला. 3 कॉलम आम्ही काढून त्यांना फक्त 3 कॉलम बांधायचे आणि कॉलम. तर मित्रांनो, सुरुवातीला 2च कबुतरे होते, नंतर आपोआप वाढून नंतर त्याची 10 झाली आणि आता पूर्णपणे 12 कबुतरे आहेत. म्हणजे 2 पिल्ले आणि 10 कबुतरे आहेत. कबुतरांची लहान लहान पिल्ले खरंच खूपच गोंडस वाटतात. जाय आहे काय तीवरची आहे. तर मित्रांनो, कबुतरांना जसे आपण कोंबड्यांना चारा घालतो, म्हणजेच ज्वारी असू दे, गहू असू दे, तांदूळ, हे सर्व त्यांना खायला नित्य देत असतो. आज पाऊस पडल्यामुळे आमच्या घराशेजारील सर्व परिसर सुंदर दिसू लागले आहे. लवकर पण लागणार सगळ्यांना उडव रे. जातच नाही त्याला मी काय सगळ्यांना थांब जरा. यातील काही कबूतर पूर्ण पांढऱ्या रंगाचे, तर काही पांढरा आणि चॉकलेटी रंगाचे, काही काळ्या रंगाचे, तर काही काळ्या ठिपक्यांचे सुद्धा फॅन्सी आणि सुंदर कबूतर आहेत. तर मित्रांनो, कबुतरांच्या सर्वात लहान जातीला होला सुद्धा म्हणतात. पारवा किंवा होला असू देत, असे सर्व प्रकारचे पक्षी हे कबुतरांच्या जातीमध्येच मोडतात. कबुतरांचे लाल लाल पाय खरंच खूपच आकर्षित करणारे असतात. छोटा बोलतोय आता मी कुठं कामाला लागतो, आता नको लग्न, हे ह्याचे पाठ लागले का राहण्याचं कारण नाही मागत आहे. आता मग सातारला घेतो. मित्रांनो, जसे आपण आवडीने पोपट पाळतो, तशाच प्रकारे हे सुद्धा पक्षी पाळले जातात. प्राचीन काळापासून कबुतरांचा वापर नेहमी आणि स्पेशली मोठ्या प्रमाणात पत्र पाठवण्यासाठी सुद्धा केला जात असते.
फरक आहे बरं. मित्रांनो, पहिल्यापेक्षाही आता जर तुम्ही पाहायला गेलात तर पक्षी खूपच कमी झाले आहेत. अगदी चिमण्या असू देत किंवा कावळेसुद्धा आता दिसेनासे झाले आहेत. याचा सर्वात मोठा फटका निसर्गाला बसला आहे. म्हणूनच मला कधी कधी वाटते की आपण जितक्या लवकर वृक्षारोपण असू देत किंवा पक्ष्यांना पाणी देणे किंवा चारा घालणे अशा सर्व गोष्टी जर आवडीने जर केल्या तर नक्कीच सृष्टीला हातभार नक्कीच लागेल. बच्चेला बाहेर करू का? बच्चेला बाहेर काढू. अरे गेली कुठे? मित्रांनो, मला एक गोष्ट अजून नेहमी सांगावीशी वाटते की ते म्हणजे रोज कोंबडी खाणाऱ्यांनी म्हणजे जास्त करून या पक्षीविषयी आपुलकी व प्रेम अजिबात दाखवू नये. कारण ते एका ठिकाणी पक्ष्यांची हत्या करतात आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या पक्ष्यावर प्रेम दाखवण्याचा नकली असा प्रयत्न करत असतात. जोरात राऊंड मारते. मित्रांनो, घरामध्ये कुत्रा असेल किंवा पोपट पाळलेला असेल, ह्यांनी आपल्या मालकावर कितीही जीव लावला असेल तर किती दूरवर किती लांब जरी गेले असेल तर ते शेवटी नक्कीच आपल्या धन्याशी एकनिष्ठ होत असतात. शेवटपर्यंत ते साथ देत असतात. तसे या कबुतरांचे सुद्धा असेच आहे. हे किती लांब किंवा दूरवर गेले तरी हे आपल्या घरी इथे येत असतातच. याच्या उलट जर मनुष्याची तुम्ही तुलना केली तर मनुष्य नेहमीच एकनिष्ठा सांभाळण्यामध्ये खूपच कमी पडलेला दिसून येतो. तर मित्रांनो, हा कबुतरांचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.